नमस्कार मित्रांनो. तर चला आपण आणखीन एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत शेतकऱ्यांसाठी. जर तुम्ही शेतकरी बांधव असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. तर आजचा व्हिडिओ आपण घेऊन आलेलो आहोत महा-डी-बी-टी अंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी अर्ज भरलेला आहे, कृषी यांत्रिकीकरण अर्ज भरलेला आहे, त्यांचा अर्ज प्रलंबित आहे आणि त्यांना अजूनही अनुदान भेटलेलं नाही. त्यांचं मौका विजिट सगळं झालेलं आहे, तरी पण त्यांना अनुदान भेटलेलं नाही. म्हणजे ट्रॅक्टरवरील जेवढेही अवजारं असतील ते सर्व कृषी यांत्रिकीकरण महा-डी-बी-टी अंतर्गत येतात. तर चला आजचा हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे त्यांच्यासाठी. तर आजच्या व्हिडिओमध्ये म्हणजे बघा, ही तारीख जी आहे 23 जानेवारी 2026, म्हणजे आजच्या डेटला GR आलेला आहे. तर आजच्या डेटला हा GR आलेला आहे 23 जानेवारी 2026. हा GR कशाच्या संदर्भात आहे हे बघू आपण. तर हा GR आहे बघा, पूर्ण वाचून घेऊ आपण. सन 2025-26 राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजना राबविण्यासाठी ₹50 कोटी इतका निधी वितरित करण्याबाबत. म्हणजे ज्या लोकांचा कृषी यांत्रिकीकरण महा-डी-बी-टी अंतर्गत निवड झालेली आहे आणि निवड होऊन तुमचे डॉक्युमेंट, इनवाईस वगैरे सर्व अपलोड करून झालेले आहेत. फक्त तुम्ही तुमचे सुपरवायझरनं येऊन व्हिजिट करून मौका झालेला आहे. तरीही ज्यांचा कोणाचा निधी म्हणजे तुमचे अनुदान पेंडिंग असेल त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. त्यांच्यासाठी राज्य शासनाने 50 कोटीचा निधी मंजूर केलेला आहे. तर चला हा व्हिडिओ आपण सविस्तर बघू. राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजना राबविण्यात संदर्भ 1 मधील शासन निर्णयान्वये प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. सदर योजनेअंतर्गत केंद्र शासनाच्या कृषी यांत्रिकीकरण अभियानातील वैयक्तिक लाभार्थी शेतकऱ्यांना कृषी अवजार यंत्र खरेदीसाठी अनुदान देणे व कृषी अवजार यंत्र बँकांना अनुदान देणे या घटकांची अंमलबजावणी केंद्र शासनाच्या कृषी यांत्रिकीकरण या अभियानाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार करण्यात येते. तर या योजनेसाठी 25-26 या आर्थिक वर्षासाठी 400 कोटी इतकी अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली आहे. सदर योजनेअंतर्गत 25-26 मध्ये 400 कोटींच्या कार्यक्रमासंदर्भ 2 येथील शासन निर्णयान्वये प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे. त्यानुसार संदर्भ क्रमांक 3 शासन निर्णयान्वये सदर योजनेकरिता आर्थिक वर्ष 25-26 करिता 200 कोटी इतका निधी वितरित करण्यात आला आहे. कृषी संचालक, कृषी अभियांत्रिकी संचालनालय, संदर्भ 4 येथील पत्रान्वये सदर योजनेची अंमलबजावणी सन 25-26 या आर्थिक वर्षात अर्थसंकल्पीय तरतुदीपैकी उर्वरित 200 कोटी इतका निधी कृषी आयुक्तालय उपलब्ध करून देण्याची शासनास विनंती केली आहे. त्या अनुषंगाने वित्त विभागाने दिलेल्या मान्यतेनुसार 50 कोटी इतका निधी वितरित करण्यास मंजुरी बाब शासनाच्या विचाराधीन होती. याबाबत शासन खालीलप्रमाणे निर्णय घेत आहे. सन 2025-26 कृषी यांत्रिकीकरण योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी 50 कोटी इतका निधी आयुक्त कृषी अर्थसंकल्पीय अंदाज, वाटप व संनियंत्रण प्रणाली वर वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. सदर निधी 2025-26 खाली लेख शीर्षकाखाली अर्थसंकल्पीय केलेल्या तरतुदी खर्ची टाकावा. तर अशा प्रकारे GR आहे. 200 कोटीचं जे बजेट आहे, 200 कोटीपैकी 50 कोटीसाठी शासनाने मंजुरी दिलेली आहे. तर जे लोकांचे अर्ज गेल्या 6 महिन्यापासून म्हणजे निधीसाठी म्हणजे कोणाला अनुदान बाकी असेल, त्यांच्या पेंडिंग आहे, त्यांना हा अनुदान पुढच्या 8 दिवसात वितरित होईल. म्हणजे तुमच्या डी-बी-टी खात्याद्वारे तुमच्या अकाउंटला प्राप्त होतील. तर अशा प्रकारे हा GR आहे. तर ह्या GRमध्ये पूर्णपणे दिलेले आहेत. आपण आणखीन बघणार आहोत सदर 7 नंबरचा पॉईंट. सदर निर्णय वित्त विभागाच्या संदर्भात 7 एप्रिल 2025 शासन परिपत्रकान्वये विभागास प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून सदर परिपत्रकातील 8 शर्तीच्या पूर्तता करून हा GR क्रमांक आहे 8 जानेवारी अन्वये मान्यतेनुसार निर्गमित करण्यात आलेला आहे. हा GR आहे. कार्यासन अधिकारी महाराष्ट्र शासन भूपेश अरुण कोळी हे आपले आयुक्त आहेत. तर अशा प्रकारे हा GR प्रत सर्व विभागांना देण्यात येतो.
तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि काही तुमचं अनुदान कधी येणार, कधी जमा झाले कमेंट करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पोहोचतील. तर चला, धन्यवाद.